एकदा हे फेरारोशस चॉकलेट तुम्ही घरी केलं ना, परत परत करणारच, गॅरंटी देऊन सांगते. नमस्कार, मी दीपाली, नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण अगदी मार्केट स्टाईल फेरारोशस चॉकलेट घरी कसं करायचं ते बघणार आहोत. फेरारोशस चॉकलेट करण्यासाठी आपल्याला हे वेपर शेल्स लागणार आहे. हे ऑफलाईन इझिली नाही भेटणार, हे ऑनलाईनच परचेस करावं लागेल. आता याला मी 2 मिनिटाकरता एअर फ्रायमध्ये किंवा ओव्हनमध्ये मी रोस्ट करून घेणार आहे. आता इथे मी 1 वाटी हिझलनट्स घेतलेला आहे. हे एक ड्रायफ्रूट आहे, तुम्हाला इझिली ड्रायफ्रूटच्या शॉपवर मिळेल. आता इथे मी 3 टेबलस्पून काजूची चुरी घेतलेली आहे. आता इथे मी 1/4 कप न्यूटेला पेस्ट घेतलेली आहे. फेरारोशस चॉकलेटसाठी आपल्याला मिल्क कंपाऊंड लागणार आहे. आता हे चॉकलेट आपल्याला चॉप केलेलं घ्यायचं आहे. मी इथे 150 ग्राम मिल्क चॉकलेट घेतलेलं आहे. आता हे चॉकलेट मी मेल्ट करून घेते. आता चॉकलेट रॅप करण्यासाठी आपल्याला हे अशा प्रकारे चॉकलेट रॅपिंग पेपर लागणार आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला हे रॅपिंग पेपर लागणार आहेत. तर मी हे 2 मिनिटाकरता एअर फ्रायमध्ये हे रोस्ट करून घेतलेलं आहे वेपर्स. आता आपल्याला काय करायचे, त्या शेल्स पेपर्समध्ये काय करायचं आपल्याला की नाही, न्यूटेला फिल करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हे न्यूटेला त्या वेपर शेल्समध्ये फिल करत आहे. आणि हे एक ड्रायफ्रूट आहे हेझलनट. आता हे ड्रायफ्रूट आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे आणि मी साईडला ठेवून घेते. एकदम इझी चॉकलेट आहे, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. कमी पैशामध्ये कमी सामानामध्ये आपले हे चॉकलेट घरी तयार होते आणि टेस्ट पण एकदम परफेक्ट सेम टू सेम जे आपण मार्केटचं जे चॉकलेट खातो ना, सेम तशीच ही ह्याची टेस्ट लागती. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे चॉकलेट तयार करायचे. आता मी परत एक तुम्हाला करून दाखवते. परत मी एक वेपर्स घेतलं, त्यामध्ये न्यूटेला फिल केला आणि ते एक ड्रायफ्रूट घेतले आणि हलक्या हाताने प्रेस करायचे आपल्याला, जास्त दाबायचं नाही. जास्त जर प्रेशर दिलं तर ते आपला न्यूटेला बाहेर येईल. हलक्या हाताने प्रेशर द्यायचे. आता परत मी एक घेते. तुम्ही बघू शकता सेम अशा पद्धतीने आपल्याला हे फेरारोशस चॉकलेट तयार करायचे. आता मी ती हेझलनट्स त्यामध्ये ॲड करते आणि परत हलक्या हाताने प्रेशर देते. आता तुम्ही बघू शकता अर्धे फेरारोशस चॉकलेट आपले तयार आहेत, अर्धे बाकी आहेत. आता मी ते अर्धे जे वेपर शेल्स ठेवले होते ना, त्यामध्ये फक्त आपल्याला न्यूटेला फिल करून घ्यायचा आहे. आता मी एक एक वेपर शेल्स घेते आणि त्यामध्ये न्यूटेला असा भरून घेते. आता ते भरून असे एकमेकांना चिटकून घ्यायचे. तर मी ते न्यूटेला भरलेला वेपर्समध्ये हे चॉकलेट चिटकून घेतले आणि हलक्या हाताने आपल्याला 30 सेकंदाकरता दाबून धरायचे. एकदम हलक्या हाताने, जास्त प्रेशर दिलं तर चॉकलेट ते तुटू शकते. आता मी 30 सेकंदाकरता हे दाबून घेतले. परत मी दुसरे एक वेपर्स घेतला आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला सगळे चॉकलेट करून घ्यायचे. तर त्यामध्ये मी न्यूटेला भरून घेतला आहे आणि परत ते चॉकलेट एकमेकांना चिटकून घेतले आणि 30 सेकंदाकरता आपल्याला प्रेशर द्यायचे हलक्या हाताने आणि दाबून धरायचे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले फेरारोशस चॉकलेट एकदम इझी घरी होतात. आता हे जे चॉकलेट आपण केलेले आहेत ना तयार, तर आपल्याला काय करायचे, असं एकमेकांना चिटकून घ्यायचे आणि एकदम पद्धतशीर त्या ट्रेमध्ये ठेवून घ्यायचे. आता बघा मी परत तुम्हाला एकदा दाखवते. मी रिपीट सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कारण की तुमची पण चॉकलेट एकदम परफेक्ट माझ्यासारखे यायला पाहिजे. आता मी परत एकमेकांना चिटकून घेतले आणि आता मी हे चॉकलेट साईडला ठेवून देते. आता हे जे पूर्ण तयार केलेले चॉकलेट काय करायचं आहे आपल्याला, फ्रीझरमध्ये एकदम 15 मिनटाकरता, फ्रीझरमध्ये म्हणायले मी, फ्रीजमध्ये नाही, फ्रीझरमध्ये 15 मिनटाकरता आपल्याला सेट करायला ठेवायची. आता तुम्ही बघू शकता मी हे चॉकलेट की नाही फ्रीझरमध्ये सेट होण्याकरता ठेवलेले आहेत. आता जे आपण चॉकलेट मेल्ट केले ना, तर आपलं त्यामध्ये ते चॉकलेट डीप करून घ्यायचे आपल्याला. आता इथे मी 150 ग्राम चॉकलेट मी मेल्ट करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला की नाही 3 टेबलस्पून की नाही काजूची चुरी ॲड करायची आहे. आता तुम्ही बघू शकता मी जे मेल्ट केलेले चॉकलेटमध्ये मी एक टेबलस्पून काजूची चुरी ॲड करून घेत आहे. आता त्याला मिक्स करून घेऊया आपण आणि आपल्याला जर वाटलं आणखीन थोडं काजूची जर चुरी ॲड करायची आहे तर परत आपण 1 टेबलस्पून काजूची चुरी ॲड करू शकतो. आता तुम्ही बघू शकता मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता परत मी 1 टेबलस्पून काजूची चुरी ॲड करते
आणि आता एकूण मी 5 टेबलस्पून काजूची चुरी ॲड केलेली आहे. आता मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर जे आपले सेट झालेले चॉकलेट आहेत ना, तर आता त्यामध्ये आपल्याला एक एक चॉकलेट त्या चॉकलेटमध्ये ॲड करायचे. आता मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे काय केले मी ते चॉकलेट सेट होण्याकरता की नाही, मी इथे एक बटर पेपर घेतलेला आहे. आता त्या बटर पेपरवर मी ते चॉकलेट ठेवणार आहे मिक्स करून. आता तुम्ही बघू शकता आपले चॉकलेट पण छान सेट झालेले आहेत. आता मी एक एक चॉकलेट घेते आणि जे मेल्ट केलेले चॉकलेट आहे ना, त्यामध्ये ॲड करते आणि चमच्याने पूर्ण चॉकलेट त्यावर टाकून घेते, म्हणजे जेणेकरून त्या चॉकलेटला पूर्ण आपलं चॉकलेट लागलं पाहिजे त्या बॉलला. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एक चमच्याच्या साहाय्याने चॉकलेट टाकून घ्यायचे आणि साईडला काढून घ्यायचे त्या बटर पेपरवर. आता मी एक एक चॉकलेट अशा प्रकारे काढून घेते. आता अशा प्रकारे आपल्याला ते चॉकलेटचे बॉल जे केलेले आहेत ना सेट, ते आपल्याला त्या चॉकलेटमध्ये एक एक करून ॲड करायचे आणि पूर्ण त्या बॉलला चॉकलेट लावून घ्यायचे आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला त्या ट्रेमध्ये सेट होण्याकरता ठेवायचे. आता तुम्ही बघू शकता मी एक एक बॉल टाकून घेतलेला आहे आणि ते चॉकलेट पूर्ण त्या बॉलला लावून घेतलेलं आहे. हीच प्रोसेस आपल्याला रिपीट फॉलो करायची आहे. आता मी चॉकलेट काढून घेते आणि फ्रीजमध्ये आपल्याला 10 ते 15 मिनटाकरता सेट होण्यासाठी ठेवायचे. फ्रीजमध्ये ठेवायचे, फ्रीझरमध्ये नाही आहे. परत आता मी एक बॉल घेतला आहे, त्या मेल्ट केलेल्या चॉकलेटमध्ये ॲड केला आहे आणि परत सगळीकडून ते बॉलला चॉकलेट लावून घेते आणि मी आता हे साईडला काढून घेते. आता हे पूर्ण अशा प्रकारे आपल्याला हे बॉल तयार करायचे. आता हे चॉकलेट आपल्याला 10 ते 15 मिनटाकरता फ्रीजमध्ये ठेवायचे सेट होण्याकरता. आता तुम्ही बघू शकता 15 मिनटानंतर मी ते चॉकलेट फ्रीजच्या बाहेर काढले. चॉकलेट छान सेट झालेले आहेत. आता जी एक्स्ट्राचे जी चॉकलेट लागलेले आहे ना, त्याच्या चॉकलेटला आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे. तर मी चाकूच्या मदतीने ते चॉकलेट कट करून घेते एक्स्ट्राचे आणि छान गोल शेपमध्ये चॉकलेट तयार करून घेते. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एक्स्ट्राचे चॉकलेट साईडला काढून घ्यायचे. तर आता अशा प्रकारे आपल्याला सर्व चॉकलेटला शेप द्यायचा आहे. एकदम इझी रेसिपी आहे. एकदम कमी पैशामध्ये आपले एकदम महाग चॉकलेट जे बाहेर जे 800-1000 रुपयाला जे चॉकलेट भेटतात ना, ते एकदम कमी पैशामध्ये आपण भरपूर चॉकलेट घरी करू शकतो. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि अगदी मार्केटमध्ये जे फेरारोशस चॉकलेट भेटतात ना, अगदी ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर माझा हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी चॉकलेट तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त आपले चॉकलेट तयार झालेले आहेत. आता इथे माझ्याकडे की नाही चॉकलेट पेपर आहेत. आता मी चॉकलेट कसे रॅप करायचे ते दाखवते तुम्हाला. आता एक चॉकलेट घ्यायचं आणि त्या पेपरमध्ये पूर्ण मस्त फिनिशिंग देऊन हे चॉकलेट आपल्याला रॅप करून घ्यायचे. तर आता अशा प्रकारे माझे चॉकलेट तयार झालेले आहेत. आता माझ्याकडे एक बॉक्स आहे. आता त्या बॉक्समध्ये मी पूर्ण चॉकलेट ठेवून घेते. आता अशा प्रकारे आपले मार्केट स्टाईल फेरारोशस चॉकलेट घरी तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला एक चॉकलेट खोलून दाखवते. किती छान असं चॉकलेट झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपले चॉकलेट घरी तयार झालेले आहेत. हे बघा मी जवळ करून दाखवते. असे मस्त हे चॉकलेट एकदम परफेक्ट, एकदम कमी पैशामध्ये आपले चॉकलेट तयार झालेले आहेत. आता परत एक चॉकलेट मी तुम्हाला खोलून दाखवते. तुम्ही बघू शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.